तर आपण ही थेट रायगडावरचे दृश्य पाहतोय। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्या मूर्तीला आता अभिषेक घातला जातोय। दुग्धाभिषेक सुरू आहे। संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे पुत्र यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा सध्या संपन्न होतोय। रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। पोवाडे, शाहिरी यासारखे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा सध्या सुरू आहे। तर सध्या शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला जातोय। रायगडावरची ही थेट दृश्य राजसदरेवर सध्या मोठ्या सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणीच आता शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आणि हा सोहळा आपण रायगडावरून थेट झी24 तासच्या माध्यमातून पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची महती ही यावेळी गायली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र घडवला आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केलं। त्यानंतर सार्वभौम राजा व्हावं यासाठी त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि तोच हा दिवस आणि त्या दिवसाची आठवण जागवण्यासाठी दरवर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो। कोल्हापूर जिल्हा पट्टणकडोली हातकंडे तालुका आहे आणि याला धनगरी गजनृत्य म्हटलं जातं। हे मेंढपाळ व्यवसायामध्ये कनी मेंढरं चारत असताना संध्याकाळच्या वेळेत विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम सादर केला जातो आणि हा आता अलीकडल्या काळात पालखी उत्सव असू दे, कुठलाही सण असू दे किंवा मिरवणूक असू दे, ह्यात हे सादरीकरण केलं जात आहे। आणि रायगडवरती यायला असा आनंद होतोय की राज्याभिषेकच्या ह्याला आम्ही जवळजवळ गेली 20 वर्षे इथं येतोय आणि सर्व धनगर समाजातील बांधव देखील इथं येतात आणि या उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि अतिशय आनंद होतोय की ह्यात ज्या रायगडावर आलं की असं अंगात असं संचारलं जातं आहे। असं हे असं आमचं धनगर गजनृत्य आहे। धनगर नृत्य आहे, रांगडं नृत्य आहे। ज्या वेळेला ही सर्व धनगर बांधव एकत्र येतात आणि हे नृत्य करतात त्या वेळेला असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा, तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर हे नृत्य करायला लागलं आम्ही कुठं आहोत याचं भान राहत नाही। रायगडावरती आल्यानंतर सदैवर ज्या वेळेला आम्ही हे नृत्य सादरीकरण करतो त्यावेळेला आम्ही कुठं आहोत याचा आम्हाला विसर पडतो, देहाचा विसर पडतो, सगळ्या वातावरणाचा विसर पडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा या धनगर बांधवांच्या मध्ये विराजमान होते। याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, असा हा सोहळा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखाली चालू असणारा राज्याभिषेक सोहळा। या सोहळ्याला आम्ही धनगर बांधव प्रत्येक वर्षी आवर्जून असतो। माझी मुलगी वयाच्या 5व्या वर्षापासून या गडावर येते आणि गडावर नुसतीच येत नाही तर ती कोणता ना कोणता विक्रम दरवर्षी करत असते। जर पहिल्या वर्षी ती 5 वर्षाची होती तेव्हा ती गड सर केला तिने। त्यानंतर ज्यावेळी 6 वर्षाची होती तेव्हा कोणतीही पादत्राणे पायात न घालता तिने हा रायगड किल्ला सर केला आणि गेल्या वर्षाचा 5 जून हा पर्यावरण दिन, जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना तिने या रायगड भूमीत 200 रोपं लावण्याचा विक्रम केला आणि यावर्षी आम्ही खालून कचरा गोळा करत, बॉटल्स वगैरे होत्या त्या उचलत आम्ही या गडावर आलो। आता रिटर्न जाताना देखील आम्ही तेच करणार आहोत। जिथे कुठे कचरा आम्हाला सापडेल तो कचरा आम्ही गोळा करत जाणार आहोत।
राजाभिषेकाची ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. दुर्गेश्वर रायगड या किल्ल्यावरची ही दृश्य आहेत. झी 24 तासवर आपण हा शिवराज्याभिषेक सोहळा पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचा राजा, जाणता राजा, आणि याच जाणता राजानं स्वतःवर राजाभिषेक करून घेतला आणि ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले, राजा शिवछत्रपती झाले. किल्ले रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते. शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सुद्धा इथे सादर केली जात आहेत. असा हा सुंदर, नयनरम्य आणि अद्वितीय असा हा सोहळा. प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल, सुंदर असा हा सोहळा सध्या सुरू आहे, कसं वर्णन कराल? अतिशय अद्वितीय असा हा सोहळा आहे आणि आज सकाळपासून आपण बघतोय. खरं तर काल संध्याकाळपासूनच किल्ले रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी आली आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात शिवभक्त अक्षरशः नावून निघालेत. होळीच्या माळावर बघितलीत आपण काल पासून जी गर्दी होती ती शिवभक्तांची उपस्थिती सांगून जाते. तिथं वेगवेगळे मर्दानी खेळ झाले, रात्री शाहिरी पोवाड्यांचे कार्यक्रम झाले आणि सकाळपासून ध्वजपूजनाने या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. होळीच्या माळावरून ही पालखी जी आहे ती वाजत गाजत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आता राजपत्रेवरती पोहोचलेली आहे आणि ते युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आता शिवाजी महाराजांची जी उत्सव मूर्ती आहे ते उत्सव मूर्तीवरती दुग्धाभिषेक केला जात आहे. त्याचबरोबर मेघडंबरी मधली जी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, जी सिंहासनारूढ, या मूर्तीवर देखील सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाणार आणि या संपूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त या किल्ल्यावरती पोहोचलेले आहेत आणि यानंतर हा राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर संभाजीराजे इथल्या आलेल्या शिवभक्तांना मार्गदर्शन करतील आणि तिथून जो पालखी सोहळा सुरू होईल तो अगदी जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत जाईल. तिथं जगदीश्वराला वंदन केलं जाईल, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन केलं जाईल आणि या अद्वितीय अशा या सोहळ्याची सांगता होणार आहे. मात्र याचं साक्षीदार होण्यासाठी लाखो शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर पोहोचलेत आणि आपल्या राजाचा सोहळा जो आहे तो याची डोळा अनुभवण्यासाठी त्यांनी इथे गर्दी केलेली आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. अगदी वातावरण इथं शिवमय झाल्याचं पाहायला मिळते. ढोल ताशांचा गजर सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार सुरू आहे आणि या जय जयकारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. अगदी प्रफुल्ल, तर आपण ही दृश्य पाहतोय. 3 दृश्य आहेत. रायगडावर फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे, सजावट करण्यात आलेली आहे आणि या मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही सुंदर अशी मूर्ती आपण पाहतोय. तसंच शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सुवर्ण नाण्यांचा सुद्धा अभिषेक उत्सव मूर्तीवर झालेला आहे आणि त्याचबरोबर तिसरं दृश्य आपण जे पाहतोय त्यामध्ये हजारो शिवप्रेमी रायगडावर दाखल झालेले आहेत. एक उत्साह आणि उत्सवी वातावरण सध्या आपल्याला रायगडावर पाहायला मिळते. प्रफुल्ल, खरं तर गेले काही दिवसांपासून प्रत्येकाला एक आस होती, ती म्हणजे रायगडावर जायचं आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याची दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घ्यायची आणि आज तुम्ही हा संपूर्ण सोहळा पाहताय. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळांचे कार्यक्रम सुद्धा तिथे आयोजित केलेले आहेत. काय तिथल्या शिवभक्तांची सध्याची भावना आहे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं आदराचं स्थान आहे, आदर्शाचं स्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेसाठी राज्य निर्माण केलं आणि त्यामुळे आज हिंदवी स्वराज्य स्थापन झालेलं आहे. त्यामुळेच मराठा साम्राज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ती 18 पगड जातीनं सोबत घेऊन केली आणि केवळ मराठा समाजाचे नव्हे तर सर्व समाजाचे लोक या किल्ले रायगडावरती दाखल झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आम्ही आहोत अशा भावना इथले शिवप्रेमी जे आहेत ते व्यक्त करतात. आपण बघतो इथे येणारे शिवप्रेमी आहेत ते स्वतःच्या वाहनाने तर येतात, पण अनेक शिवप्रेमी हे सायकलवरून प्रवास करत येतात, वेगवेगळे चित्ररथ घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात किती आदराची भावना आहे या मावळ्यांमध्ये त्याची जाणीव यातून होत असते आणि त्यामुळे यावर्षीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो 353वा राज्याभिषेक सोहळा आहे तो सोहळा अनुभवण्यासाठी शिवभक्त इथं पोहोचलेत. अनेकदा इथे येणाऱ्या शिवभक्तांची मोठी गैरसोय होते, त्यांची पाण्याची असेल किंवा स्वच्छतागृहांची असेल इथली अपुरी पडते, परंतु तरी देखील शिवभक्त
कुठल्याही त्रासाचा जात न करता इथं दाखल होत असतात. वेगवेगळ्या गैरसोयींना सामोरे जात आपल्या राजाचा सोहळा अनुभवण्यासाठी इथे येत असतात. प्रशासनातर्फे वेगवेगळ्या सोयी सुविधा केल्या जातात. मात्र तरी देखील शिवभक्तांच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि आता आपण पाहतो हा जो सोहळा अनुभवण्यासाठी काल संध्याकाळपासून इथं शिवभक्त आलेले आहेत. रात्री जो शाहिरी जागराचा कार्यक्रम झाला त्या जागराच्या कार्यक्रमाने एक शिवभक्तांमध्ये एक उत्स्फूर्त असं स्फुल्लिंग चेतवलेलं आहे आणि राज्याच्या अनेक भागातून शाहीर इथं आलेले आहेत आणि एक अंगावर काटा आणणारी शाहिरी इथं सादर केली जाते आणि त्यामुळे शिवभक्तांमध्ये आता आपण बघतोय उत्साह संचारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार केला जातोय. ढोल ताशाच्या निनादात या ठिकाणी भगवे झेंडे फडकवत शिवभक्त किल्ले रायगडावरती पोहोचलेले आहेत आणि हा सोहळा अनुभवल्यानंतर एका वेगळ्या काहीतरी मंत्र घेऊन इथून शिवभक्त आपल्या घरोघरी पोहोचत असतात. धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण ही दृश्य पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्सव मूर्तीवर दुग्धाभिषेक झालेला आहे. सुवर्ण नाण्यांचा अभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आता मेघडंबरीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला त्याचं पूजन करून आरती करून आता पुष्पहार सुद्धा अर्पण केलेला आहे. ड्रोन मागे घ्या कृपया. ड्रोन छत्रपती शिवाजी महाराज की मेघडंबरीतील मूर्तीवर सुवर्ण ज्ञान मेघडंबरीच्या मूर्तीवरती सुवर्ण ज्ञानाचा अभिषेक या ठिकाणी होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो हॅलो माइक चेक 1 2 3 बँड मागे घ्या. हॅलो राज्याभिषेक गीत राज्याभिषेक गीत. नाही घोषणा. राज्याभिषेक गीत